सगळ्यांक येवकार. प्रायम आयुर्वेद या कार्यावळीन हांव श्रीजा संदीप थळी तुमचे सगळ्यांचे परतून एकदा स्वागत करता. आयच्या कार्यावळीचो विशय आसा चायल्ड केअर थ्रू आयुर्वेद, म्हणजे ल्हान भुरग्याची जतनाय आयुर्वेदाच्या थ्रू कशी करपाची हो आयचो विशय जावन आसा. आणि ताच्याच बद्दल आमकां आनीक सांगपाक आमच्या बरोबर आसात गोंयचे नामनेचे आयुर्वेदिक पिडियाट्रिशियन डॉक्टर सुमोद खेडेकर. सर, तुमकां येवकार म्हणटा. नमस्कार. डॉक्टर सुमोद खेडेकर हांणी आपले BMS शिक्षण गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय शिरोडा हांगासरल्यान केला. तशेंच तांणी आपले MD कौमार भृत्य या विशयान नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद जयपूर हांगासरल्यान केल्या. रिसेंटली तांणी आपली PhD दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च वर्धा नागपूर हांगासरल्यान केल्या. ते असिस्टंट प्रोफेसर आणि इन्चार्ज HOD म्हणून डिपार्टमेंट ऑफ कौमार भृत्य गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय शिरोडा हांगा कार्यरत आसात. तशेंच गुरुकृपा आयुर्वेदिक्स जाचे ब्रांचेस पणजे आणि माड्डोळा आसा थंय ते चीफ पिडियाट्रिशियन म्हणून काम पळयतात. तांच्या खात्यान 14 रिसर्च पेपर्स जमा आसात आणि तातलेच 2 रिसर्च पेपर्स जे क्लिनिकल ट्रायलाचेर बेस्ड आसा ते म्हणजे रेस्पिरेटरी एलर्जिक डिसऑर्डर्स इन चिल्ड्रन आणि प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन इन प्री स्कूल चिल्ड्रन. म्हाका हांगा सांगपाक खोस भोगता की तांच्या पोस्ट डॉक्टरेट जर्नीन स्कोपस इंडेक्स जर्नलान तांणी पयलो सिस्टमीक आणि मेटा एनालिसीस रिव्ह्यू बरयला पिडियाट्रीक आयुर्वेदान. सो ही तांच्या नांवान एक तांची अचिवमेंट आसा. तर सर, आनीक वेळ वगडाय नासतना तुमकां हांव पयलो प्रश्न विचारता की तुमी MD कौमार भृत्य ह्या विशयान केला, तुमचो हातखंडो कौमार भृत्य विशयान आसा. तर कौमार भृत्य म्हणजे कितें? ओके, सो आमकां सगळ्यांक खबरच आसा की आयुर्वेदाची 8 स्पेशल ब्रांचेस आसा. तातूंत भुरग्यांची भलायकी जतन करपा खातीर जे शास्त्र किंवा जी ब्रांच आसा ताका आमी कौमार भृत्य म्हणपाचे. आता आयुर्वेदाचे जे सगळे लिटरेचर आसा ते संस्कृतान आसा. सो कौमार भृत्य हो जो वर्ड आसा तो कसो तयार जाल्लो आसा, तर कौमार प्लस भृत्य. आता कौमार म्हणजे कितें? तर कौमार म्हणजे भुरगो जन्म जाल्या उपरांत टील 18 इयर्स ऑफ एज ताका आमी कुमार म्हणपाचे. आणि भृत्य म्हणजे कितें? तर भरण म्हणजे त्याचे पोषण किंवा त्याचे रेअरिंग, त्याचे खानपान किंवा त्याचे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट किंवा ताका खंयचेय दुयेंस जाता तर त्याची ट्रिटमेंट, हे सगळे ज्या शास्त्रान आमकां सांगलेले आसा त्या शास्त्राक आमी कौमार भृत्य म्हणपाचे. म्हणजे जर आमी पळोवपाक गेले जाल्यार ही एक कॉम्प्रिहेन्सीव डेफिनेशन आणि ही ब्रांच जी आसा इट गिव्स अ कॉम्प्रिहेन्सीव आयडिया अबाउट द पेडियाट्रीक केअर. तातूंत एंटीनेटल पण येता, न्यूनेटल पण येता आणि पेरिनेटल. सो टील मॅच्युरिटी वी कॅन से फ्रॉम कन्सेप्शन टील मॅच्युरिटी जी जी केअर आसा ती सगळी ह्या कौमार भृत्य ब्रांचान सांगलेली आसा. तर आमी पळयल्या फाटी की आचार्य सुश्रुत इज कॉल्ड फादर ऑफ सर्जरी. तसो कौमार भृत्य या विशयाचो जनक कोण आणि हाच्या बद्दल कितें बुकां किंवा शास्त्र, कितें सायंटिफीक लिटरेचर अवेलेबल आसा? बरोबर आसा. जर आमकां फूल जगाक जर आयुर्वेद एक्सेप्ट करपाक जाय जाल्यार इट शूड बी ऑन अ सायंटिफीक बॅकग्रावंड. सो तुमी एक आतां जो क्वेश्चन केलो त्या प्रमाणे जर आमी जर पळोवपाक गेले जाल्यार कौमार भृत्याचें जे सायंटिफीक लिटरेचर आसा ताका म्हणटा काश्यप संहिता. सो आचार्य काश्यप हू वॉज द फर्स्ट वर्ल्ड्स आयुर्वेदा पिडियाट्रिशियन इन 6th century BC, खूप वर्सां पयलीं तांणी एक बूक बरयल्लें आसा, त्याचें नांव आसा काश्यप संहिता अँड विच इज द सायंटिफीक बेस फॉर द कौमार भृत्य. जर आमी जर आत्तां रिसेंटली जर पळयता जाल्यार मॉडर्न पेडियाट्रिक्सचे जशे नेल्सन बूक आमी रेफर करता त्या पद्दतीन आयुर्वेदाचे जे कौमार भृत्य टॉपिक जो आसा त्याच्या खातीर आमी सायंटिफीक लिटरेचर जे आसा ते काश्यप संहिता ह्या ग्रंथान सगळे वर्णीत आसा. कौमार भृत्य हो जो सब्जेक्ट आसा इज व्हेरी वास्ट, म्हणजे एक स्पेशलायझेशन हातून MD करपा मेळटा. सो इट्स व्हेरी वास्ट. तर भुरगे जेन्ना जन्माक येता तेन्ना ल्हानपणा पासून ते व्हडले जाय पर्यंत, म्हणजे आपल्या पायार स्वता उबे जाय पर्यंत आवय बापूय ताका फुला भशेन जपतात. तर भुरग्याची वाड बरी जावपाक, सर्वतोपरी वाड जावपाक आयुर्वेदान कितें कितें सांगलां, ताची केअर घेवपाक आयुर्वेदान कितें सांगलां? ॲक्च्युली बरो प्रश्न आसा तुमचो. पण कितें आसा की आतां कौमार भृत्य सांगपाक आमकां खूब, म्हणजे सगळे जर हांव सांगपाक गेलो जाल्यार खूब टायम लागतलो. पण थोडक्यात हांव सांगपाचो प्रयत्न करता. तर ॲक्च्युली आयुर्वेदा इज अ सायन्स ऑफ लायफ. सो ताची 2 मेन एम आसा, एक प्रिव्हेंटीव आणि क्युरेटीव एस्पेक्ट.
सो भुरग्यांचो प्रिव्हेंटीव एस्पेक्ट आमी कशा पद्दतीन करपाक जाता तर सगळ्यात पयलीं जो आसा तो आहार म्हणजे भुरग्यांक फ्रॉम बर्थ आवयचें दूध कितले पर्यंत दिवपाक जाय कशें दिवपाक जाय मागीर तेंचे वेगवेगळे स्टेजीस ऑफ द लायफ आसा क्षीरप आसा क्षीरान्नाद आसा अन्नाद आसा तातूंत तांकां आमी केन्ना विनींग म्हणजे भायले फूड जे आसा ते केन्ना स्टार्ट करपाक जाय सो हाचे खातीर स्पेशल त्यांनी एक इन्स्ट्रक्शन दिवन दवरला जर आमी ते फॉलो केले जाल्यार भुरग्यांक जी एपेटायट जी आसा म्हणजे त्यांची जिरवण जी आसा किंवा GIT सिस्टम जी आसा ती बरी डेव्हलप जाता आनी तातूंत तांकां दुवेश जे जावपाचे आसा फुडें ते कमी जाता मागीर विहार म्हणटा विहार म्हणजे कितें तर डेली रेजिमेन भुरगो सकाळी उठल्या उपरांत रातचे न्हिजे पर्यंत तांणी कितें कितें करपाक जाय आनी कितें कितें करपाचें ना हेका आमी सगळ्याक म्हणटा की विहार म्हणजे ताचें डेली रेजिमेन जर आमी आतां पयलीं जर आमी एक सर्वे केलो जाल्यार अशें दिसून येता की आमी हे सगळे सारके फॉलो करना म्हणून नवीन नवीन आजार किंवा नवीन नवीन दुयेंस आमकां भुरग्यांक जाता सो आतां हे रेजिमेन जे आसा ते कित्याक सायंटिफीक आसा आमी जर आमचे पॅरंट्स आनी आमचे ग्रँड पॅरंट्स जर कंपेर केले जाल्यार तांची आयुश्य जे आशिल्लें ते कितले हेल्दी आशिल्ले पण आत्ताचे जे सर्वे आणि आताचे जे नवीन नवीन डिसीज आसा भुरग्यां खातीर ते दे आर व्हेरी डेंजरस कित्याक वी आर नॉट फॉलोवींग सो दॅट आर कमिंग अंडर द लायफस्टायल डिसऑर्डर्स सो म्हणून वी नीड टू फॉलो दॅट पर्टिक्युलर रेजिमेन दॅट इज कॉल्ड एज दिनचर्या अगेन ऋतुचर्या म्हटला म्हणजे ॲज पर द सीझन वी नीड टू फॉलो अ स्पेसिफीक रेजिमेन फॉर एक्झाम्पल आता एक एक्झाम्पल जर दिवपाक जाल्यार एक आता आमी काळींग समर सिजन आमी खूब खाल्ले आता पावसाचो सिजन स्टार्ट जातलो जर आमी ते कंटिन्यू दवरले जाल्यार द चाइल्ड मे गेट द कफ अँड कोल्ड बिकॉज दॅट कंटेन्स मोर वॉटर कंटेंट सो दीज थिंग्स आर ऑलरेडी टोल्ड अँड वी हॅव फॉरगॉटन बिकॉज ऑफ मायट बी ड्यू टू द वेस्टर्नायझेशन आमी कोणाची तरी कॉपी करता आणि आमचे शास्त्र जे आसा आमच्या खातीर सांगलेले आसा ते आमी सगळे विसरता किंवा कुटुंब पद्धती म्हणजे आता न्यूक्लियर फॅमिलीज पळयता पयलीं सगळे जॉईंट फॅमिलीज आसताल्यो एकठांय रावताली आणि त्यांना हे संस्कार आपोआप ग्रँड पेरंट्सांतल्यान पेरंट्सांक पास जाताले पण आता न्यूक्लियर फॅमिलीज आशिल्ल्या कारणान कन्वर्सेशन जायना आवय बापूय भुरग्यांचे कन्वर्सेशन जायना सो अशा खातीर बरोबर आसा तो थर्ड पॉयंट हांव तो सांगपाच आशिल्लो की संस्कार म्हणजे ॲक्च्युली हातून मेन जो रोल आसा तो पॅरंट्साचो आसा सो जर तुम्ही सारखे पॅरेंटिंग तुमच्या भुरग्याक दिले जाल्यार त्याची जी ग्रोथ आसा ताची जी डेव्हलपमेंट आसा ती सारकी जातली आणि मागीर त्याची जी दुवेस जावपाची आसा तेका ते कमी जातले आणि ही विल बी हेल्दी सो म्हणून सगळ्यात पयलीं पॅरंट्सांक कळपाक जाय की कशा पद्दतीचे संस्कार आमी भुरग्यांक लावपाक जाय बेगीन उठपाक जाय जे खावपाक जाय आमच्याकडे जे घराकडे तयार जाता ते खावपाक जाय भायले जे आसा खाणे ते कमी करपाक जाय सो हे जे संस्कार जे आसा किंवा देवाचे करपाक जाय किंवा मोबायल्स नावडेज द यूज ऑफ सोशल मिडिया आणि स्क्रीन तर ते मिनिमाइज करपाक जाय सो ऑल दीज थिंग्स आय थिंक द पॅरंट्स हॅज टू प्ले द मेजर रोल पॅरंट्सांनी जर मेजर रोल फॉलो केलो जाल्यार मोस्ट ऑफ द टायम इट विल बी अ स्मूथ ट्रान्झिशन संस्कार तुम्ही म्हणे न्ही आता तर हे कसले संस्कार शास्त्रान कितें बरयला या संस्कारांबद्दल हाच्याबद्दल सो आता संस्कार म्हणजे कितें तर वी आर ॲडिंग समथिंग न्यू क्वालिटी टू द एक्झिस्टिंग वन सो आमच्या पूर्वापार जी आमची संस्कृती आसा तातूंत वेगवेगळे संस्काराचे वर्णन केल्ले आसा फॉर एक्झाम्पल नामकरण आसा जातकर्म आसा उपवेशन आसा अन्नप्राशन आसा सो ते जे संस्कार आसा ते आयुर्वेदान वर्णीन आसा आणि ताची एक ताका एक क्लिनिकल बॅकग्राऊंड आसा ते बेश्टेच करू ना फॉर एक्झाम्पल आमी अन्नप्राशन संस्कार जर केलो जर विचारात घेतलो जाल्यार अन्नप्राशन संस्कार जो आसा तो काश्यप संहितेन सांगला की 6 मंथान तो करपाक जाय तो कित्याक लागून करपाक जाय तर तेन्ना लोवर सेंट्रल इरप्शन टेक्स प्लेस पयलो जो दात आसा तो येवपाक स्टार्ट जाता सो दॅट इंडिकेट्स की ताची जी GIT आसा ती एक्टिवेट जायत आसा सो दॅट टायम यू हॅव टू स्टार्ट द अदर फूड अँड दॅट इज कॉल्ड एज विनिंग मेथड सो सी द अन्नप्राशन संस्कार वॉज मेन्शन इन 6th century BC आणि आता आमी विनिंग करपा खातीर WHO तशेंच सांगता 6 म्हयन्या मागीर ताचे विनिंग करपाक जाय सो दे वेर हॅविंग द रिलिजियस बॅकग्राऊंड एज वेल एज दे वेर द क्लिनिकली ॲक्सेप्टेड अँड दे वेर हॅविंग द क्लिनिकल बॅकग्राऊंड सो म्हणून हे जे संस्कार आसा ते वेगवेगळे सांगलेले आसा ते आयुर्वेदा पद्दतीन ते करपाक जाय तातूंत तांकां निश्चितच ताचो फायदो जातलो भुरगे जशे आता जन्माक आयल्या मागीर रोखडेच
ताजें पालन पोशण कशें करपाक सांगलां आयुर्वेदान? ओके, सो आयुर्वेद ह्या हेतून एक सांगता की वेगवेगळे तातून स्ट्रीम्स आसा किंवा वेगवेगळे तातून कितें म्हणटा मेथड ऑफ इम्प्लिमेंटेशन आसा. तातून सगळ्यात पयली जी आसा ती आवय किंवा बापूयन त्यांची म्हणजे भुरगो जन्मा येवचे पयलीं कितें कितें करपाक जाय. सो बिफोर कन्सेप्शन सी हाव सायंटिफीक दे वेअर, म्हणजे भुरगो जन्मा येवचे पयलीं आवय बापून कितें आहार घेवपाक जाय आनी तेणी कितें कशें कशें रावपाक जाय ताका म्हणटा आमी गर्भाधान संस्कार. तर अशें जर आमी केलें जाल्यार कितें जातलें की जे क्रोमोझोमल डिफॉर्मिटीज जे आतां आजकाल कॉमन आसा ते कमी जातले. येस, एक्झॅक्टली. कित्याक जर आवय बापूयचे आरोग्य बरें उरलें जाल्यार दे वील गेट द हेल्दी प्रोजनी. सो दे हॅव डन दीस प्रोविजन. ते जाल्या उपरांत मागीर जन्म जाल्या उपरांत ताका एक नवजात शिशु परिचर्या, म्हणजे रायट नाव वी मे कॉल इट एज अ निओनेटल रिससिटेशन ऑर नॉर्मल रुटीन केअर विच इज गिवन इन द हॉस्पिटल. सो अशा पद्धतीची केअर पण आयुर्वेदान सांगलेली आसा. द प्रिन्सिपल्स आर सेम, बट नावडेज वी हॅव एक्सेप्टेड द न्यू इन्स्ट्रुमेंट्स, द न्यू टेक्निक्स फॉर डुईंग द सेम. फॉर एक्झाम्पल आता सगळ्यात पयलीं जन्म जाल्या उपरांत कितें सांगलां की तोंड आनी नाक जे आसा ते क्लीन करपाचे. सो सेम वी आर फॉलोवींग इन टुडेज एरा ऑल्सो. सो त्या पद्धतीचे जाले. मागीर जेन्ना आवय प्रेग्नंट आसता तेन्ना मासानुमासीक परिचर्या, म्हणजे कितें की प्रत्येक म्हयन्यान त्या गर्भाची जशी वृद्धी जायत आसता ती वाड जावपा बरी जावपा खातीर आवयन त्या पद्धतीचो आहार आणि त्या पद्धतीचो विहार करपाक जाय. देन देर वील बी प्रॉपर ऑर्गॅनोजेनेसीस, म्हणजे त्याचे ऑर्गन्स जे आसा ते बरे जातले आणि तो भुरगो बरो जातलो. सो अशा पद्धतीचें वर्णन आसा. ताजे मागीर जन्म जाल्या उपरांत स्पेसिफीक एजनुसार तेंचे वय विभाजन केल्लें आसा. सो ते वय विभाजन कित्याक लागून केल्लें आसा तर तांकां तशें डायट प्लॅनिंग करपा खातीर केल्लें आसा. जर आमी डायट प्लॅनिंग केलें सारकें जाल्यार ताचें आरोग्य बरें उरतलें. कित्याक हांव सांगता तुमकां की काश्यप संहितेन असो एक उल्लेख आयला की आहार एज अ महाभैषज्य. आता महाभैषज्य म्हणजे कितें तर इट इज अ बेस्ट मेडिसीन. सगळ्यात व्हडलें वखद. येस, जर तुम्ही सारको आहार घेतलो जाल्यार ते त्यांची हेल्थ मेंटेन करपा खातीर बरें जातलें. ताजे मागीर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट कशी बरी उरपा खातीर ते मेजर सांगलेले आसा. सो ओवरऑल इट इज अ कॉम्प्रिहेन्सिव केअर एक्सप्लेन इन द पेडियाट्रिक आयुर्वेदा. आफ्टर दॅट दे आर कमिंग टू द क्युरेटिव्ह बॅकग्राऊंड. म्हणजे हो सगळं प्रिव्हेंटिव्ह अशी. येस, एक्झॅक्टली. सी, सो दिस इज द वॉट वी कॅन से द ब्युटी ऑफ पिडियाट्रिक आयुर्वेदा. जर तांकां बरे भशेन प्रिव्हेंटिव्ह एस्पेक्ट फॉलो केले जाल्यार तुमचो भुरगो ताका दुयेंस जावपाकच ना, त्याचे आरोग्य बरें उरतलें. पण जर यदा कदाचित जर कितें दुयेंस जालें जाल्यार त्याची स्पेसिफीक ट्रिटमेंट स्पेसिफीक चॅप्टरान त्याची वर्णीत आसा. फॉर एक्झाम्पल जोर जाता, थंडी जाता किंवा न्यूरोमस्क्युलर डिसऑर्डर्स आसा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे स्किन डिसीज आसा. सो ताची स्पेसिफीक ट्रिटमेंट इज ऑलरेडी मेन्शन्ड. म्हणजे भुरग्यांक आता लहान भुरगीं जी आसता सामकी ती तांकां उलोवंक येना, ती फक्त रडटात आणि आवयक भुरग्याचें दुखणें सगळ्यान पयलें कळटा म्हणटा. पूण एक एकदां आवयकूय ते हेरप मुश्कील जाता आणि मागीर ती दोतोरा कडेन धांवून येता. सो अशा परिस्थितीन दोतोराक एक डिटेक्टीव जावन ताजें कारण सोदचें पडटा, हेरचें पडटा. तर भुरग्यांचे दुयेंसांचें अचूक निदान करपा खातीर काश्यप संहितेन किंवा कौमार भृत्यान कितें सांगिल्लें आसा? एक्झॅक्टली. आता पेडियाट्रिशियन इज लायक अ वेटरनरी डॉक्टर अँड अ डिटेक्टीव. सो कित्याक लागून की भुरग्यांक उलोवपाक कळना, ताका कित्याक ही इज वॉट एवर ही इज सफरींग ही कांट एक्सप्रेस. सो ताका लागून व्हेरी गुड क्वेश्चन यू हॅव रेज. सो इन दॅट काश्यप संहिता तातून एक सेपरेट चॅप्टर ही हॅज डिवोटेड नोन एज वेदनाध्याय. सो वेदनाध्यायान कितें सांगलेलें आसा की समजा एखादें दुयेंस जावपा आसा तर त्याची सायन्स अँड सिम्पटम्स किंवा त्याची एक पूर्वरूपा तुमकां त्या भुरग्याक दिसतली. सो ती तुम्ही हेरून घेवपाची आणि त्या पद्धतीन तुम्ही त्याचे डायग्नोसिस आयुर्वेद पद्धतीन करून त्याची आयुर्वेद चिकित्सा करपाची. त्याचबरोबर आयुर्वेदाचे दशविध परीक्षा, अष्टविध परीक्षा आणि आयुर्वेदा मेथडॉलॉजी ऑफ पेडियाट्रिक हिस्ट्री टेकिंग जर आम्ही फॉलो केली जाल्यार त्या पद्धतीन आयुर्वेदा पद्धतीन आम्ही डायग्नोसिस करता आणि त्या पद्धतीन आम्ही निश्चितच त्यांची बरे भशेन चिकित्सा. हे इतले वर्सां पयलीं ऑलरेडी सांगिल्लें आसा. म्हणजे आतां सोदून काडिल्ले किंवा तशें शास्त्रांनी म्हणजे इतले वर्सां पयलीं आचार्यांनी आमच्या ऋषी मुनींनी सोदून काडिल्लें आसा. आणि ताका आमी म्हणपाक शकता इट इज अ स्पॉट डायग्नोसिस. म्हणजे पेशंट आयलो
by just watching that signs and symptoms you are diagnosing. So this is, we can say, wonder what they were following in those days. दोतोर म्हजो फुडलो प्रश्न असो की आता सुवर्णप्राशांबद्दल म्हणजे हो शब्द सगळी जाण आयकून आसात आणि पळयला गांवागांवान आता सुवर्णप्राशांचे कॅम्प्स जाता, तर हाज्या फाटले सुवर्णप्राशन खूब जाणां घेता आपल्या भुरग्यांक दिता, बट ताज्या फाटले शास्त्र किंवा सायंटिफीक रिजन कोणाक खबर आसतलें अशें दिसना म्हाका. तर हाज्या फाटलें शास्त्र कितें तें कोणाक दिवचें न्ही हाज्या बद्दल तुमी सांगात. Okay. So actually Suvarnaprashan is a very popular method accepted by the Goan parents. जर आम्ही एक सर्वे केल्लो, द WAC वर्ल्ड आयुर्वेदा काँग्रेस was held in December. So that was a major event which took place in the field of Ayurveda in Goa. So तातून आम्ही एक सर्वे केल्लो, तर तातून अशें दिसून आयले की अराउंड 10,000 kids are benefited with the Suvarnaprashan in a month. In a month. आणि जंय हांव काम करता कामाक्षी आरोग्यधाम शिरोडा, सो सिन्स 2003 वी हॅव स्टार्टेड दीस प्रोसेस ऑफ डुईंग सुवर्णप्राशन. आणि आय एम हॅपी टू शेअर की ऑलमोस्ट 2,20,000 बेनिफिशियरी, दॅट इज अ ह्यूज डेटा वी आर हॅव्हिंग. सो आम्ही इतल्या भुरग्यांक आतापर्यंत सुवर्णप्राशन दिला. सो आता सुवर्णप्राशन म्हणजे एक्झॅक्टली कितें आसा, तर इट इज अ सुवर्णप्राशन इज अ सायंटिफिक मेथड ऑफ doing or boosting the immunity of the child and is helping for the overall growth and development. So it is a broad spectrum. So आता सुवर्णप्राशन म्हणजे किती दिल्ले वयता तातून, तर सुवर्णप्राशन म्हणजे नॅनो पार्टिकल्स ऑफ द गोल्ड इन द ऍब्सॉर्बेबल अँड प्युअरेस्ट फॉर्म. हे मुद्दामून हांव फोकस कित्याक करता की there are myths in the society ki metallic preparations of Ayurveda are nephrotoxic or hepatotoxic. Yes, definitely, but when they are not given in the right form आणि जसे शुद्धीकरण करून दिना जाल्यार ते करपा शकता. सो व्हॉट आय हॅव यूज द वर्ड की फायनेस्ट ऍब्सॉर्बेबल अँड प्युअरेस्ट फॉर्म nano particles of the gold along and other लेहन द्रव्याज. अदर लेहन द्रव्या मे इन्क्लूड, जर आम्ही वैखंड जर घेतलो, मागीर गोडे कास्ट आसा किंवा गुडूची म्हणटा आमी ताका गुळवेल. सो अशा पद्धतीची द्रव्य जी आसा अलॉंग विथ म्होंव आणि तूप याच्या वांगडा मिक्स करून आमी तांकां चाटण स्वरूपात डेली दिवपाची. So this is the method, ideal scientific method of giving the सुवर्णप्राशन. सो हातून कितें जाता की हू आर द बेनिफिशियरी, की एक नेक्स्ट क्वेश्चन आसता की कोणाक दिवपाक जाय. सो फ्रॉम बर्थ टिल 18 years ऑफ एज इट कॅन बी गिवन बाय कन्सिडरिंग द डिफरंट डोमेन. म्हणजे कितें, तर वेगवेगळे तातून फायदे जावपा खातीर वेगवेगळ्या वयान आमी तांकां दिवपाक शकता. फॉर एक्झाम्पल समजा आमी अर्ली 5 yearsआन दिले जाल्यार दॅट मे मोर हेल्पफुल फॉर इम्प्रुवमेंट ऑफ द बुद्धी. सो कॉग्निटिव्ह इम्प्रुवमेंटा खातीर जर आमकां दिवपाक जाल्यार अर्ली फेजान दिवपाक जाय. तेच जर आम्ही 9 to 12 years जर आम्ही दिले जाल्यार दॅट मे रेग्युलेट द हॉर्मोनल बॅलन्स. सो इट इज अ ब्रॉड स्पेक्ट्रम आय एम टेलिंग. सो मेन बेनिफिट जे आसा सुवर्णप्राशनाचे ते बुद्धिवर्धन, ते भूक वाडयता, आयुवर्धक आणि ग्रहापहम. सो इट इज अगेन अ युनिक एंटिटी एक्सप्लेन इन पीडियाट्रिक आयुर्वेदा. ग्रहापहम म्हणजे कितें की ग्रह म्हणजे इन्फेक्शियस डिसऑर्डर्स. सो दॅट कीप्स अवे इन्फेक्शियस डिसऑर्डर फ्रॉम द चाइल्ड. सो दॅट मीन्स इट इज इम्प्रुव्हिंग द इम्युनिटी. आणि हाजेर खूप सारे ऑल ओव्हर इंडिया ऑलमोस्ट 7 to 8 क्लिनिकल ट्रायल्स हॅव बीन पब्लिश्ड. आणि तातून रेस्पिरेटरी एलर्जीज आसा किंवा कॉग्निटिव्ह इम्प्रुवमेंट आसा हाचे वेगवेगळे रिसर्च ओरिएंटेड पेपर ही पब्लिश आसा. सो अगेन पेरेंट्स डोंट हॅव टू वरी अबाउट दिस डिवाइन मेथड. सो इट इज अ डिवाइन मेथड ऑफ कीपिंग युअर चाइल्ड ओवरऑल हेल्दी. आता समजा एका भुरग्याक जोर आयला किंवा थंडी जाल्या जाल्यार ताणें सुवर्णप्राशन घेतल्या जाता. हा एक्झॅक्ट, बरो क्वेश्चन विचारलो परत. तर ताका स्पेशल इंडिकेशन आणि कॉन्ट्रा इंडिकेशन आसा. सो आय वूड सजेस्ट की इफ द चाइल्ड इज सफरिंग फ्रॉम अक्यूट इन्फेक्शन, जोर आसा, थंडी आसा किंवा वॉमिटिंग जाता, डायरिया आसा, तर तांणी ते घेवप न्ही. आणि ताका लागून तुमकां एक जनरल मेसेज हांव पास करपाक सोदता की सुवर्णप्राशन जे आसा ते तुमी कोणा कडल्यान घेवपाक जाय जाल्यार नियरेस्ट आयुर्वेदा रजिस्टर प्रॅक्टिशनर जो आसा तांच्या कडल्यान जर तुम्ही घेतले जाल्यार तुमकां जे बेनिफिट जे मेळपाक जाय जाल्यार त्याचे मेळटले, कारण ताका त्याच्या बद्दल माहिती असता. हय, सामकें बरोबर सांगले तुम्ही डॉक्टर. म्हाका सांगात, आयुर्वेद पिडियाट्रिक्स कौमार भृत्य खंयचे अशे
दुयेंतां किंवा स्पेशालिटीज अशे खंयचे स्पेशल डिजीजीस आसा जे सक्सेसफुली ट्रीट करू शकता, सक्सेसफुल चिकित्सा दिवं शकता आयुर्वेदीक पिडियाट्रिक्स? सो ॲक्च्युली काश्यप संहितेन जर आमी पळयलें जाल्यार तातूंत इट इज कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रिटमेंट ऑफ ऑल द डिसिजीस, म्हणजे सगळे जे डिसीज आसा त्याची ट्रिटमेंट सांगलेली आसा. पण इफ यू आर आस्किंग स्पेशलाइज्ड एरिया म्हणजे आमच्याकडे खंयचे पेशंट मेनली रेफर जाता कौमारभृत्याची स्ट्रेंथ येस. सो आय वूड से की माझं जो आता एक गेले 12 वर्साची जी प्रॅक्टिस आसा तातूंत माझ्याकडे अशी माझी स्पेशालिटी किंवा माझ्याकडे जे रेफरल जाल्ले पेशंट आसा, इवन द मॉडर्न पेडियाट्रिशियन्स आर ऑल्सो रेफरिंग दोज टायप ऑफ पेशंट टू मी, लायक ऑटिझम आसा, ADHD आसा म्हणजे भुरगीं हायपर ॲक्टिव्ह आसता, किंवा सेरेब्रल पाल्सी नावाचो एक दुयेंस आसता की ताका ती ब्रेनान सारको ऑक्सिजन सप्लाय जायना म्हणून ताका वेगवेगळे हेमिप्लेजिया, पॅराप्लेजिया अशा प्रकारचे त्याचे प्रेझेंटेशन असता. पॅरालिसिस जाता. येस, इट इज लायक दॅट ओनली. सो मागीर क्रोनिक स्किन इन्फेक्शन्स आसा, फॉर एक्झाम्पल एक्झिमा आसा, मागीर येस त्वचेचे विकार, पण ते क्रोनिक मागीर की ताका खंय हे ना म्हणजे ट्रिटमेंट ना अशें माझ्याकडे येता. मागीर रेस्पिरेटरी एलर्जीक डिसऑर्डर्स आर नावडेज अलार्मिंग, एलर्जीक अस्थमा आसा, एलर्जीक रायनायटीस आसा, मागीर चायल्डहूड ओबेसिटी आसा, स्पीच डिसऑर्डर्स आसा. मागीर आमी भुरग्यांक स्कुलान वचून आमी त्यांचे स्क्रीनिंग करता आयुर्वेद पद्दतींनी आनी तांकां तांचे मार्गदर्शन करता. सो अशा येस बेड वेटिंग, शय्यामूत्र अशा पद्धतीचे वेगवेगळे जे आसा दीज आर माय स्ट्रेंथ्स. अँड डेफिनेटली जर पेशंट बेगीन आयलो ट्रिटमेंट घेवपा खातीर सगळे करून शेवटी पेरंट्स भुरग्याक आपल्या म्हणजे काय जावना फायदो म्हणून आता आयुर्वेद करून पळोवया अशा स्टेजीचेर. पण आता हळूहळू मातसो तो ट्रेंड चेंज जाता, लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण जाला आणि दे आर कमिंग टुवर्ड्स आयुर्वेद अँड दे आर टेकिंग द कन्सल्टेशन. हो टॉपिक इतलो वास्ट आसा की हाच्या बद्दल आनी कितलेशेच एपिसोड जावं शकता, पण वेळे अभावी सगळे प्रश्न आमी आतां विचारूं शकना. पण तुमकां प्रेक्षकांक किंवा पेरंट्सांक कितें सल्लो दिवपाचो आसा, कितें मागणें आसा तुमचें जाल्यार तुमी प्लीज शेअर करा. सगळ्यांत पयलीं हांव प्रायम TV आनी तांची सगळी टीम मेंबर्स हांचे थँक्यू म्हणटा तांकां, कित्याक तांणी म्हाका एक संदी दिली की माझे आयुर्वेदा पेडियाट्रिक्सचे जे नॉलेज आसा ते तुमच्या पर्यंत पावपा खातीर तांणी म्हाका एक संदी दिली. सो हांव गोंयच्या फूल जनतेक एक अपील करता की आयुर्वेद किंवा पेडियाट्रिक आयुर्वेद ही भारतीय संस्कृती किंवा आमचे नॉलेज आसा, आमचे शास्त्र आसा. सो तुमी तुमच्या भुरग्यांच्या भलायकी खातीर ताचे तो व्यवस्थित जाणून घेवपाचो आणि ताका आत्मसात करून आपल्या भुरग्यांचे आरोग्य व्यवस्थितरित्या जतन करपाचे. इतले सांगून हांव माझे 2 शब्द सोंपयता. दोतोर तुमी आज हांगा आयले, आमकां इतली म्हायती दिली, ज्ञानान आमच्या भर घाली, ताच्या खातीर तुमकां खूब खूब धन्यवाद म्हणटा हांव. देव बरें करूं. आणि आमी अशेच वेगळे वेगळे विशय घेवन मेळुया. तोपर्यंत पळयत रावात प्रायम. धन्यवाद.